नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, अरुण साहेब तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडी मार्फत मी राहुरी नगरपालिकेची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे. निवडणूक प्रचार काळामध्ये ज्यावेळेस प्रचार करत असताना आम्हाला लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. त्या समस्यांमध्ये मुख्यत्वे करून रस्त्याच्या बाबतीत लोकांनी त्या समस्या मांडलेल्या आहेत. रस्त्याची समस्या सांगायची तर ज्यावेळेस नगरपालिकेची बॉडी 4 वर्षापूर्वी प्राजक्तदादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती, त्यावेळेस त्या नगरपालिकेच्या बॉडीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारभार केलेला होता. परंतु नंतरच्या 4 वर्षाच्या काळामध्ये जे प्रशासक मंडळ आलेला होतं, त्या प्रशासक मंडळाच्या काळामध्ये शहरातील रस्ते नादुरुस्त झालेले होते. ज्या भुयारी गटार योजना जी आहे त्या ती योजना पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची जी डागडुजी व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे होती, जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झालेले आहेत. आणि आमचं विकास मंडळ आमची विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आम्ही प्राधान्याने रस्त्याची कामं करण्यास पहिले प्राधान्य देणार आहोत. जाहीरनामा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा राहुरी शहरामध्ये उभारणे, त्याचबरोबर व्यापारी पेठेमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणे आणि त्याचबरोबर राहुरी शहर हे स्वच्छ, सुंदर व मॉडेल सिटी बनवणे हे आमचे प्रयत्न असतील. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.